नमस्कार. आपण अवतीभोवती जे वाचतो, जे ऐकतो, जे विचार आपल्या अवतीभोवती असतात, त्याचं दोन प्रकारांमध्ये सरळ सरळ विभाजन करता येऊ शकतं. एक म्हणजे असे विचार ज्याला वास्तवाचा स्पर्श आहे, ज्याचा पडताळा किंवा अनुभव आपल्याला घेता येऊ शकतो. आणि दुसरे असे विचार ज्याचा वास्तवाशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नसतो, त्याचा आपल्याला पडताळा येत नाही, अनुभवही येत नाही. वाईट वागणाऱ्यांना किंवा वाईट कृत्य करणाऱ्यांना किंवा तथाकथित पापी लोकांना रात्री शांत झोप लागत नाही, हा असाच वास्तवाचा स्पर्श नसलेला खुळचट विचार आहे. वकील म्हणून काम करताना कोर्टामध्ये मी अनेक प्रकारच्या बऱ्या वाईट लोकांच्या संपर्कात आलेलो आहे. मग ते गुन्हेगार असतील, व्हाईट कॉलर गुन्हेगार असतील, ज्यांनी ठरवून जाणून बुजून कोणाला तरी फसवलेलं आहे, कोणाला तरी इजा केलेली आहे किंवा कोणाचं तरी वाईट केलेलं आहे. म्हणजे लौकिक अर्थाने जे वाईट वागणारे किंवा पापी असे लोक आहेत, अशा लोकांना मी कोर्टामध्ये अनेक वेळा भेटलेलो आहे. कामानिमित्ताने आमचं बोलणं होतं आणि या बोलण्यातनं जेव्हा मी त्यांना असं विचारतो की तुम्हाला रात्री शांत झोप लागते का, तर याचं सगळ्यांनी आजपर्यंत मला हो असंच उत्तर दिलेलं आहे. याचाच अर्थ वाईट वागणाऱ्यांना किंवा दुसऱ्याला लुबाडणाऱ्याला रात्री शांत झोप लागत नाही, हे एक मिथक आहे. आता या मिथकाचा जन्म कुठनं झाला असेल, तर दोन माणसं असतात, एक जो वाईट वागतो आणि दुसरा ज्याच्याशी वाईट वागलं जातं. बरेचदा काय असतं, जो दांडगाई करणारा माणूस आहे, जो मनाप्रमाणे वागणारा माणूस आहे, जो फार कशाची पर्वा न करणारा माणूस आहे, तोच वाईट वागत असतो. आणि जेव्हा तो एखाद्या माणसाशी वाईट वागतो, त्याला फसवतो, त्याची लुबाडणूक करतो, तेव्हा 100पैकी 99 वेळेला फसवला गेलेला, लुबाडला गेलेला माणूस हा सज्जन असतो. आणि सज्जन माणसाला सर्वसाधारणतः संघर्षाशी काहीही देणं घेणं नसतं. मग सज्जनाला संघर्ष तर करायचं नाहीये, पण दुसऱ्याने आपल्याला फसवलंय, आपल्याला लुबाडलंय, ह्याची मनाला जी डाचणी लागते, त्यातनं मुक्तता पण हवी. ह्याच्यावर या खुळचट विचाराचं औषध सज्जन लोक स्वतःकरता घेत असतात. एखाद्याने आपल्याला वाईट वागवलं, एखाद्याने आपल्याला फसवलं आणि त्याच्या विरोधात आपल्याला काहीच करायचं नाहीये किंवा प्राप्त परिस्थितीत आपल्याला त्याच्या विरोधात काहीच करता येत नाहीये, ही जी मनाला लागलेली डाचणी आहे, त्याच्यावर उपाय म्हणून असे खूप खुळचट विचार मुख्यतः सज्जन लोकच बाळगून असतात. जे दुर्जन असतात, जे अगदी ठरवून जाणून बुजून अगदी रितसर नियोजन प्लॅन करून सज्जन लोकांना फसवतात, त्यांना याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. त्यांना ना तुम्हाला फसवल्याचं वाईट वाटत असतं, त्यांना ना त्यांनी कोणाला लुबाडल्याचं वाईट वाटत असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सज्जनांना जे वाटतं की दुर्जन लोकांकडे अपराध बोध असतो आणि तो अपराध बोध त्यांना रात्री शांत झोपून देत नाही, हे साफ खोटं आहे. आता आपल्या अवतीभोवती जर आपण नजर फिरवली आणि उघड्या डोळ्यांनी जे वास्तव आहे ते जर आपण बघितलं, पूर्वग्रह दूषित जे खुळचट विचार तुमच्या डोक्यात भरले त्याच्या चष्म्यातून नव्हे, तर जसं आहे, जसं दिसतंय तसं जर तुम्ही बघितलं, तर मी सांगतोय त्याचा प्रत्ययच तुम्हाला येईल. कारण वाईट वागणारे जे लोक असतात, विशेषतः जे ठरवून वाईट वागत असतात, त्यांना अपराध बोध नसतो. आणि जर अपराध बोधच नसेल, तर रात्रीची शांत झोप न येण्याचा काहीही प्रश्न उद्भवत नाही. आता ह्या सध्याच्या परिस्थितीत तर त्याचं काही वाईट होत नाहीये, त्याला शांत झोपही लागते. याच्या पुढे सुद्धा सज्जन लोकांकडे औषध आहे की शेवटी फेडायला लागेल किंवा पुढच्या जन्मात त्याला भोगायला लागेल. सज्जन माणसांनो, तुम्ही स्वतःची अजून किती फसवणूक करून घेणार आहात? ह्या जन्मात जर त्याला काही त्याची निद्रानाश त्याला झाला असता किंवा त्याला काही त्याच्या पापाचं फळ मिळालं असतं, ते तुम्हाला दिसलं असतं, तर मी समजू शकलो असतो. पण ते तर तुम्हाला दिसत नाहीये. पण तुमची वेडी आशा तिथेही थांबत नाहीये.
तर त्याला त्याच्या आयुष्याच्या शेवटी हे पाप फेडायला लागतील, किंवा त्याला पुढच्या जन्मात ही पाप फेडायला लागतील, असं म्हणून तुम्ही स्वतःचीच फसवणूक करताय. कारण त्याच्या आयुष्याच्या शेवटी काय होतं किंवा त्याला पुढचा जन्म कसा येतो याच्यावर आपण आत्ता पडताळा मांडण्याचं किंवा त्याच्यावर अवलंबून भावना करून आत्ता खुश होण्याचं किंवा स्वतःची समजूत पटवण्याचं तसं काहीही तार्किक कारण नाही. म्हणून हे सगळे जे विचार आहेत ते अतार्किक आहेत, मनाला दिलासा आणि समाधान देण्याकरता जन्माला आलेले आहेत. इथून पुढे सुद्धा माझं असं म्हणणं आहे की समजा एखाद्या माणसाला निद्रानाश झाला, एखाद्या माणसाला शेवटी अगदी वाईट मरण आलं, किंवा एखाद्या माणसाला पुढचा जन्म वाईट आला, त्याला सगळी पापांची फळं भोगायला लागली, तरी सुद्धा आज ज्याचं नुकसान होतंय, आज जो फसवला गेलाय, आज जो लुबाडला गेलाय, त्याला त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे कर्माचा सिद्धांत किंवा हे जे सगळे विचार असतात यांनी स्वतःच्या मनाची समजूत घालण्यापूर्वी तो सिद्धांत तुमच्या खरंच किती प्रत्यक्ष उपयोगाचा आहे याचा एकदा शांतपणे विचार केला पाहिजे. अर्थात आपल्याला जर आपल्याला नको असलेलं अप्रिय सत्य आणि वास्तव समोर बघायची हिंमत असेल तरच तुम्ही उघड्या डोळ्यांनी हे बघा, नाहीतर तुमच्या मनाची समजूत घालण्याकरता तुमच्या डोक्यात जे विचार बसलेले आहेत किंवा जे ठरवून बसवलेले आहेत, म्हणजे वाईट माणसांना झोप लागत नाही, त्यांना मरण वाईट येतं, त्यांना पुढचा जन्म वाईट येतो, ह्या गैरसमजुतीमध्ये आनंदी राहा. कारण भयानक वास्तवाला सामोरं जाऊन जर तुम्ही नैराश्यामध्ये जाणार असाल तर त्याच्यापेक्षा वास्तवाकडे पाठ फिरवून कुठल्या तरी खुळचट कल्पनांचा आधार घेऊन तुमचं आयुष्य आहे तसं चालू ठेवा. आता याच्यापैकी काय करायचं हा निर्णय ज्याचा त्याचा आहे, आणि तो ज्याने त्याने एकंदर सत्सद विवेक बुद्धी आणि आपल्याला काय सहन होतं काय सहन नाही होत याचा सारासार विचार करून मगच घ्या. मी सांगतो म्हणून किंवा कोणीतरी सांगतो म्हणून कुठल्याही विचारांवर विश्वास ठेवू नका. आणि तुम्ही विश्वास ठेवलेल्या विचारांना जगात काही अर्थ नाहीये हे जर तुम्हाला सहन होणार असेल तरच तुमच्या समजुती किंवा तुमचे विचार याचा अवतीभोवती पडताळा येतोय का हा प्रयोग करा. तुमचे विचार आणि तुमच्या समजुती निरर्थक आहेत याचा जर तुम्हाला धक्का बसणार असेल तर असा पडताळा किंवा असा अनुभव घेण्याच्या भानगडीत अजिबात पडूच नका. धन्यवाद.